आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेणार आहोत। यामध्ये भोसले हायस्कूल समोरचा पट्टा, तांबरी विभाग आणि लिंबोनी भाग हा एरिया येतो आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि नागरिक काय म्हणतात त्याला पाहूया। नाव आहे तुमचं आणि एरिया कोणता आहे? माझं नाव विष्णू वाघमारे, मी माजी सैनिक आहे। तांबरी विभागामध्ये इथंच राहतो। ह्या विभागामध्ये पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात तळी भरलेली आहे, ती पण पाणी 7 ते 8 दिवसाला येते। पाण्याची टंचाई आहे। अजून काय नाली साफसफाई नाही, घंटागाडी 4 दिवसाला एक बार येते अशी नगरपालिकेत। आता ही लाईटी जी आहे त्या 2 वर्ष झालं लाईटी खांब्यावरल्या बंद नाही, त्याचं लाईट बिल येतच असेल ना, मग ती नगरपालिका भरो किंवा कोणी भरो, जनतेकडूनच वसूल आहे ना। असले परिस्थिती आहे सध्या। समस्या वगैरे रस्ते बेकार आहेत। आता एवढा एकच रस्ता आहे, नाहीतर इतके बेकार। आता भोसले हायस्कूल पशी लेकर शाळा, खड्डे खुड्डे, भयानक रस्त्याची बेकार अवस्था आहे नगरपालिकेत। अगोदरचे नगरसेवक कधी इथं आले होते का किंवा आता कोण आलेत का? नाही येतं नाही, राणा बनसुडे चक्कर मारतंय, पहिलाच नगरसेवक होतं ती येतं, पण त्याचं मी ऐकत नाही हो। नगरपालिकेत सत्ता नसल्यामुळं, सत्तेवर असल्यावर वेगळं राहतंय, पण चक्कर मारतंय त्यानं। असं लाईटी फिटी गेल्यात किंवा नाली साफ नाही म्हणलं, 2 दिवसांना का होईना उशिरा त्यानं करतंय। त्यानं म्हणा किंवा ही अमित भैया, दोघं बी चांगले आहेत। नाव आहे तुमचं? काशीनाथ चौधरी, माझे सैनिक। ठीक आहे। या प्रभागामध्ये काय समस्या आहेत, तुम्हाला आतापर्यंत काय त्रास होतोय समस्या? इथं नाली अजिबात साफ करत नाही, ते बोलतात एक आणि वागतात एक। ऐकलो का? कोणी लक्ष घेत नाही, सांगावर कामं होतात। बघू करू आलो गेलो, 10 वर्ष झाले हे माझी लाईनची। समजा रोड बघा, रोडमध्ये दुरुस्त नाही या लाईनची। ऐकलो का? पुरे खडे आहेत। हां, 10 ते 12 वर्ष झालं, अजून कोणी लक्ष। मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे काय आहे का? काय नाही शाळा जवळपास काही नाही। मग आता नगरसेवक वगैरे येतात का इकडे? येतात बाहेरून बघून जातात, ठीक आहे म्हणतात। बाकी ऐकलो का? म्हणजे काम करत नाही? हो म्हणणार हो। आम्हाला उलट बोलता येत नाही, त्याची इज्जत ठेवायचं आहे हा म्हणतात। हां, त्याला का उलट बोलता येत नाही, हा काय काळजी करू नका, प्रयत्न करू, माणूस पाठवतो, एवढंच बोलणं आहे। ठीक आहे। आता येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे, हां. त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, इच्छुक उमेदवार कोण असेल, कशा उमेदवाराला मतदान करणार आपण? ते बघू आता, आमच्या मरीचा प्रश्न, कारण का आम्ही आता सांगू शकत नाही। म्हणजे तुम्हाला काय वाटतं कसं? नाही, आता आम्ही बोलू शकत नाही। आम्ही उघड काय करणार, मग तुम्ही आमच्याकडून अंदाज गेलो नाही, ते बरोबर आहे, तसं नाही, माझ्या मरीचा प्रश्न। हा, मी काय म्हणतो तुम्हाला, मतदान व्यक्ती सांगू नका, हां, काय काम झाल्यावर तुम्ही मतदान करणार? उमेदवार कसा असला पाहिजे एवढा सांगा फक्त. काम करणारा पाहिजे, हां, हे. काम करणारा दाखवलं पाहिजे। चुकबुल काय ते बाबा, का तुमच्या अडचणा विचारलं पाहिजे, आम्ही त्याला मान्य देऊ त्या गोष्टीला। त्याला का मतदान द्या, जरूर देऊ, गरबाड देऊ। आम्ही काय कशी आशा केली नाही हे मी सांगतो मला। आम्ही दोघं बी राहतो एका ठिकाणी, आम्हाला आशा नाही दोघाला बी, पण काम पाहिजे आम्हाला। हां, मी विचारतो काय नाव आहे? सरजे काय समस्या त्या प्रभागाबद्दल? सर, मला एक तर लाईटीचा आणि नालीचा आहे, काय रोडचा। प्रभाग क्रमांक किती आहे हा? 7 प्रभाग क्रमांक 7 आहे। घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी येते सर। किती पाणी वर्षापासून राहता आपण इथे? इथं आता मी 10 वर्षाचं पुढे झालं जवळपास। 10 वर्ष मग पाणी नळाला व्यवस्थित येतो का? हा, येते लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे नाही, इथं जवळपास काहीच कुठं नाही किंवा उपलब्ध काय आहे का? काय बी नाही होत असलं इथं, ठीक काय आहे। नाही। येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे, हो, पण आपल्याला कसा उमेदवार पाहिजे किंवा हा हो उमेदवार ना, ते असेल? महत्वाचं आहे की, पण ते बी महत्वाचं आहे की। कुणाला मतदान करणार? कशा उमेदवाराला करणार? आता उमेदवाराचा बघावं लागेल एखादं। हा, चांगला राहा, सुशिक्षित राहणं गरजेचं आहे की शेवटी। विजय रघुनाथ गोरे। काय समस्या आहे प्रभागामधल्या? प्रभागामधले काय, पाणी येते 8 दिवसाला, 10-15 3-4 महिन्याला नाली काढतात। घंटागाडी किती दिवसाला? घंटागाडी केव्हा येते? 8 दिवसाला, 4 दिवसाला, रोज येत नाही। बाग बगीचा वगैरे आहे काय जवळपास कुठं फिरायला वगैरे काय? नाही ना, कुठलं बाग बगीचा, वाळून गेले तिकडे पाठीमाग आहे। किती वर्षापासून? 2 तारखेला मतदान होणार आहे, हा. उमेदवार कसा असावा तुम्हाला काय वाटतंय? काय चांगला असं, काय असं काम करणारा। आमचं कोण भेटाल नाही? आलते की सगळे, ते कोण आलं? राणा रणजित आलता, अमित भैया, दोन चालते। गणपती भगवान माळी। काय प्रभागातलं काय समस्या तुमच्या?
प्रभागाचं आपल्याला माहिती नाही एवढं काय काय हे सा- समस्या सा- काय त्या गल्लीतल्या तुमच्या? समस्या इकडं नाली काढत नाहीत, नाली 6-6 महिने नाली काढत नाहीत. लाईट वगैरे आहेत कसं घ्या चालू खांबावरली एक लाईट बंद आहे. लाईट बंद आहेत. हा घंटा गाडी किती दिवसाला येते? घंटा गाडी येते 8 दिवसाला येते. 8 दिवसाला घंटा लहान गाडी. लेकरांना खेळायला वगैरे आहे की नाही? इथं खेळायला काही नाही आता सध्या खंडोबाच्या मंदिरावर खेळते ती लेकरं. गल्ली कोणती? हे तांबरी विभाग. किती वर्ष झाले तुला? इथं मी जवळजवळ 30 वर्ष राहतो. 30 वर्षाच्या वरी आहे पण मी 30 वर्ष सांगतो. येत्या 2 तारखेला निवडणूक मतदान होणार आहे त्यावेळेस कशा उमेदवाराला मतदान करणार तुम्ही? कसा असा उमेदवार? उमेदवार चांगला राहा. मतदान कशावर करेन ही सांगू शकत नाही उमेदवार कारण का कसा गोपनीय असते आमचं. असावा? हो, तिने फक्त उमेदवार कसा असावा? उमेदवार चांगला असावा. काय नाव आहे मामा? उत्तम श्रीमंत शिंदे. किती वर्षापासून राहतो इथं? मी 35 वर्ष झालं राहतो इथे. काय समस्या प्रभागात? हा? या प्रभागातल्या समस्या काय आहेत? समस्या काय सध्या तर व्यवस्थितच आहे पण मेन रोडवरच्या समस्या आहेत जास्त. काय? व्यवस्थित हे नाही आहे आपलं सडक रोड नाली व्यवस्थित रोड. नाहीये. हा रोड नाली. हे घंटा गाडी येते का दररोज? घंटागाडीची समस्या सर्वात मोठी आहे. काय? 15-15 दिवस 3-3 आठवडे घंटागाडी येत नाही, आली तरी थांबत नाही. पाणी किती दिवसाला आणि येतं? सफाई कर्मचारी अजिबात नाहीत इथं. सफाई कर्मचारी येतात नुसतंच रस्त्याने फिरतात आणि जे गुत्तेदार आहे ते काय फक्त त्याच्या सेल्फी काढून घेतात त्या कर्मचाऱ्यासोबत. झालं त्यांचं दिवसभराच्या रोजी पूर्ण झाली. पाणी किती दिवसाला येते? पाणी 4 दिवसाला येतं आणि समस्या असेल तर मग ते समस्या मिटल्यावर येतं. सध्या उजनीच्या लहान असल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी वगैरे काय आहे का बागेत? नाही बाग नाही किंवा कुठलं सोय नाही, त्या बगीचा नाही खेळण्यासाठी, त्यांना कुठल्या सोयीची ही नाही. 2 तारखेला मतदान होणार आहे. हो. तुम्ही उमेदवार कसा असावा तुमच्या हिशोबाने? उमेदवार काय सर्वांच्या समस्या सोडवणारा असावा. म्हणजे प्रभागात येऊन सगळं काय आपल्या काय समस्या आहेत ते पाहणारा असावा. कोण आलं होतं का भेटायला? हो आले होते की नवीन, आता जे पहिले जुने उमेदवार पण आले आणि नवीन जे आहेत ते पण आले. कोण होते? आता काही नावं सांगून नाही त्याचे सध्या, अजून तरी सध्या नावं सांगून नाही. ते तुमच्या पाठीमागच्या 9 वर्षामध्ये तुमच्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं, म्हणजे सोडविल्या का नाही त्याच्या समस्या काय? हो बरेच म्हणजे नाली केली पण सडकाचे पण समस्या मिटवलेल्या त्यांनी. मागचे जे उमेदवार होते ते. कांचन भागवत निंबाळकर. किती वर्ष झाले राहतो? आता आम्हाला झाले 30 वर्षाच्या वर होऊन गेले. 40 वर्षाला गाठ आली. काय समस्या तिथं काय? काय काय नाही आता हे नाले आहे काढते ती येऊन का बाबा. आणि लाईट बी हाय असते एक गेले आता. प्यायचं पाणी किती दिवसाला येते? पाणी 4 दिवसाला येते. आणि घंटा गाडी? घंटा गाडी बी 4-5 दिवसाला येते. नाली सफाईला किती किती दिवसाला येते? हा नाली सफाईला किती दिवसाला येते? का 8-15 दिवसांनी येते तर महिन्यानं असं. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का इथं कुठं जवळपास? इथं खाली आहे. मग आहे का चालू? चांगलं आहे का? हाय बरं आहे असंच. हा बाबा. भुजंग शंकर निंबाळकर. काय समस्या आहे प्रभागामध्ये? सध्या तरी काही समस्या वगैरे नाही आहेत. पाणी वगैरे रेग्युलर येते. घंटागाडी रेग्युलर येते. प्रभाग क्रमांक 7 आहे आमचा. घंटा गाडी किती दिवसाला येते? साधारण 3 ते 4 दिवसाला येते. आणि पाणी? पाणी आठवड्यातून 4 दिवसाला पाणी येते. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का नाही जवळपास? नाही 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 बाबूजी काय नाही. ठीक आहे. येत्या 2 नाली तारखेला सफाई किती दिवसाला होती? नाली सफाई मात्र 1 महिन्याच्या आसपास वेळ लागतो त्याला. 1 महिनाभर लागतो त्याला. 2 तारखेला मतदान होणार आहे. कसा उमेदवार असावा तुम्ही मतदान करणार? स्वच्छ प्रतिमेचा आणि चांगला उमेदवार असावा. हा बाबा. माझं नाव सुरेंद्र हौसलमान. किती वर्ष झाले राहतो? मी जवळजवळ 30 वर्ष झाले राहतो इथे. काय समस्या आहेत गल्लीमध्ये? समस्या गल्लीमध्ये अशा आहेत, इथल्या नाल्या काढल्या जात नाहीत. नाल्या काढल्या गेल्या तर तो गाळ तसाच महिना 15-15 दिवस तिथे ठेवला जातो. उचलून घेऊन जात नाहीत. इथं डुकरांचा सुळसुळाट आहे. सारे घरामध्ये सध्या डुकरं घुसतात. लहान लहान मुलाला त्याचा त्रास आहे. काय कधी इथं रस्ते झाडले जात नाहीत, फवारणी केली जात नाही, मच्छरचा त्रास आहे. घंटा गाडी किती दिवसाला येते? घंटागाडी जवळजवळ 15-15 महिना दिवस येत नाही.
कचरा घरामध्ये साठवून ठेवावा लागतो, त्याची दुर्गंधी सुटती, घरामध्ये किडे बसतात, त्याच्यावर मच्छर तयार होतात. पाणी किती चालतंय प्यायचं पाणी? पाणी येते 6 दिवसाला येते आणि ती पण पाऊण तास जास्तीत जास्त सोडतात, लोकांना भेटत नाही पाणी. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे ओपन स्पेस मध्ये काय आहे का? बाग बगीचा असं आहे तिथं, पण ती खराब करून टाकलेली आहेत सारी. हा म्हणजे तिथं असं नगरपालिकेचं कुठलं त्याला म्हणजे संरक्षण नाही, आणि तिथली साफसफाई केली जात नाही. आता तिथे काय म्हणजे असं खेळायला ते पडूनच आहे, ते काय पडूनच उपयोगाचं आहे, नाही. खेळणी नाहीत, काय नाही काय. 2 तारखेला मतदान होणार आहे. हा. उमेदवार कसा असावा? उमेदवार असा असावा की त्यानं इथून निवडून आला तर त्यानं ते स्वतःचं कुटुंब समजलं पाहिजे त्या वार्डाचं, आणि त्या पद्धतीनं त्यानं काम केलं पाहिजे. किंवा म्हणजे जसा नगरसेवक आपल्या स्वतःच्या मुलांची कुटुंबाची काळजी घेतो, त्या पद्धतीने त्यानं त्या वार्डातल्या सर्व नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. काय नाव आहे खबोली तुमचं? नाव कस्तूर. काय समस्या तिथलं? हं? समस्या काय तिथलं? या प्रभागामध्ये रोड, घंटागाडी नाली, रोज येते रस्ता का? वगैरे आहे का? हा येते 1-2 दिवसाला येते. पाणी कधीतरी पाणी आहे वेळेवर. किती दिवसाला येतं? 6 दिवसाला येते. आणि लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आहे का? काय बाग नाही बगीचा वगैरे आहे की तिकडं. आहे का? चांगलं खराब आहे? खराबच आहे ते हे असं. हे रोड मात्र नाही बघा बरोबर. रोड नाही, लाईट वगैरे लाईट असते. असते light. हा. अरे ही कचरा काही काढत नाहीत काही नाही. किती दिवसाला येतं नाली काढायला? नाली काढायला बी लई दिवसाला येते. काय आहे? माझं नाव ओमराजे साहेब जाधव, मी राहणार तांबरी विभाग इथंच. काय समस्या तिथल्या? ही समस्या म्हणजे आमचे रोडच आता दिलेले आहे आम्ही कंप्लीट. राणा दादा म्हणले ते काढून घेतो पोल ती. हे रोड फक्त जरा मोठा करून दिला तर इथल्या नागरिकांना पण ते बरं पडेल, कारण वृद्ध माणसं म्हणा, महिला म्हणा, इथं भरपूर जण पडतात सारखं, गाड्या यायला जायला अडचण होते इथं. तेवढंच जर करून दिलं ना तर ते खूप बरं पडेल आपल्या इथल्या गल्लीतल्या लोकांना. पाणी किती दिवसाला येतंय? पाणी तर बाकी नाही काय अडचण, बाकी बरोबर आहे, रोड आहेत, बाकी फक्त एवढाच एक अडचण आहे इथल्या गल्लीतल्या लोकांसाठी, तर फक्त त्या लहान रोडची मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का इथं? आहे, पण त्याची दुरावस्था बेकार झालेली आहे. पलीकडे जो ओपन स्पेस आहे, पण तिथं कोण लक्ष देत नाही, कचरा पडलेला असतो सारखं. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी येते रोज, बाकीचं नाही, कचरा बिचराचा काय प्रॉब्लेम नाही, फक्त तिथंच तेवढं ते. येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कसा उमेदवार असावा आणि त्या कोणत्या उमेदवाराला तुम्ही मतदान कराल? कसल्या उमेदवाराला कराल? उमेदवार असा की बाबा त्याला प्रत्येक जनतेचा घराघरातलं एक अडचण माहीत असली पाहिजे, त्यानं प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या अडचणीत आला पाहिजे. म्हणजे असे काही समस्या असतील त्याच्यावर एक असं त्यानं चांगला त्याचा अभ्यास करून ती सोडवली पाहिजे समस्या. माझं हा. कमल लक्ष्मण धाकतोडे. काय समस्या तिथं तुमच्या गल्लीमध्ये? म्हणजे येते तर नाली काढाय तर ह्यांनी साफ करतात आमच्यात, आणि घंटागाडी बी येते 4-5 पाणी किती दिवसाला येतं? 5-6 दिवसाला येते. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का कुठे इथं नाही. आजूबाजूला? नाही. नाही किती वर्षापासून राहता इथं तुम्ही? आता आमचं लई वर्ष झालं, आता रिटायर झाले आमचं मला. लहान लेकरांना शाळा वगैरे आहे का जवळ कुठं? 21 नंबर आहे, पण आमचं नातू बारका आहे मुलीचा, नूतनला आहे. काय मग काय आता 2 तारखेला मतदान आता होणार आहे? एक काम करा तुम्ही, एखाद्या वेळेला सकाळी जर आलं तर. 2 तारखेला मतदान आहे. हो. मग कोण आलं तर भेटायला? काय कसा असावा उमेदवार? नाही आणखीन कोण आले भेटायला, म्हणजे असं प्रचाराला बी कोण आलं नाही. माझं नाव सुधाकर मोहित पाटील. काय समस्या तिथं प्रभागामधल्या? आमच्या प्रभागामध्ये नाली काढायला कोणी येत नाही, स्वच्छता करायला कोणी येत नाही. हा, पाणी येते का रोज प्यायचं? पाणी येते प्यायचं, रोज येत नाही, 8 दिवसाला एकदा येते. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का कुठे काही नाही, जवळपास? बाग बगीचा काहीच नाही. 2 तारखेला मतदान होणार आहे. हा, उमेदवार कसा असावा? उमेदवार सगळं गल्ली स्वच्छता ठेवणारा, सगळ्या लक्ष देणारा असावा. कोण आलं होतं भेटायला? अजून तर नाही कोणी आलं भेटायला. 9 वर्ष झाले मतदान होऊन. त्यानंतर काय सुधारणा झाली आहे दिल्लीमध्ये? सुधारणा काय नाही, फक्त रोड फक्त केलाय, बाकी नाही काय सुधारणा. किती वर्ष झाली आता? 5 वर्ष झाले ना, 8 वर्ष झालं असेल. हा,